मुंबई महानगरपालिका पुन्हा नवीन वाहनं खरेदी करणार असल्याचं कळतंय। स्कॉर्पिओ वाहन सोयीचं नाही, भाजपच्या नेत्यांनी दावा केला। महागड्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे, तर नवीन गाड्यांचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना पाठवणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये वाहन खरेदी करण्यात आली, मात्र स्कॉर्पिओ एन वाहन प्रवासासाठी सोयीचं नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खणकरांनी केली। सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी आता करण्यात आली आहे। नवीन गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। तर जानेवारी महिन्यामध्ये महापालिकेकडून स्कॉर्पिओची खरेदी करण्यात आलेली होती। स्कॉर्पिओ सोयीच्या नसल्याचा भाजपच्या नेत्यांचा दावा आहे। सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि समित्यांच्या अध्यक्षांसाठी इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी करण्यात आली। सध्या महापौर रितू तावडेंच्या सेवेत 30 ते 35 लाखांची इनोव्हा आयक्रॉस हायब्रिड गाडी आहे। तर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली आहे। स्कॉर्पिओ ही प्रवासासाठी सोयीची नसल्याची सभागृह नेते गणेश खणकरांची तक्रार आहे। महापौरांप्रमाणे आम्हाला देखील महागडी इनोव्हा क्रिस्टा गाडी द्यावी अशी मागणी करण्यात आली। नवीन गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। तर मुंबई महानगरपालिकेच्या या गाड्यांसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते गणेश खणकर आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकरांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। आज जर तुम्ही मुंबई अशा पद्धतीने लुटमार मुंबई महापालिकेची करणार असाल, साधा अजून एक विषय जो महापौरांनी पाठवलाय, आयुक्त काय यांच्या हट्ट पुरवायला बसलेत की काय? जर आयुक्तांनी असं काय केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच। जी स्कॉर्पिओ कंपनी आहे तिचं मार्केट जर वरूनच डाऊन करायचं असेल, आज मुंबई महानगरपालिकेने नाकारलंय, सगळीकडे ज्या महानगरपालिका नाकारतील आणि स्कॉर्पिओवाल्याला धडा देतील, असं काय राजकारण आहे का?